आणि आम्ही आज आहोत तुळजापूरमध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी आलोय आम्ही. तर आता ऑलमोस्ट किती वाजले, 5:15 वाजले. इकडे आम्हाला आता ओटी भरून घ्यायचंय. स्वामी इकडे बघतोय. तुळजापूरला आल्यावर ह्या हिरव्या बांगड्या भराव्याच लागतात. स्वामी भरलाय, इकडे मी पण भरलाय, आता कामिनीताई भरताय. हे बघा आम्ही मंदिरात आलोय, पण मध्ये काही मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काढता नाही येणार. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आम्ही आज आहोत तुळजापूरमध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी आलोय आम्ही. तर आत्ता ऑलमोस्ट किती वाजले, 5:15 वाजले. इतक्या सकाळी आम्ही दर्शनाला जाणार आहोत. तर थोड्या वेळासाठी चहा वगैरे घ्यायला थांबलोय. बाकीचे लोक पण खूप सारे आहे, सकाळी सकाळी लवकर दर्शन होतं. तर आम्ही इकडे आता आम्ही चहा घेतलाय, चहा वगैरे घेतो. आणि 5:15 वाजले तरी लोकांची खूप सारी गर्दी. सकाळी सकाळी लवकर दर्शन होतं, नंतर खूप गर्दी होऊन जाते. सो हे बघा बरेच भाविक दर्शनासाठी चाललेले, सकाळी सकाळी लवकर दर्शन घ्यायचं. सो हा ना, खूप लवकर गेले. आम्हाला 4ला जायचं होतं ॲक्च्युली. पहाटे 3ला सुटलोय मी आणि मम्मी. हां, पण आम्हाला 4लाच, म्हणजे आम्ही रात्री ठरवलं होतं की 4 वाजता तरी आपण निघू रूमवर. गरम पाणी भेटा दिला. हां, ते गरम पाण्याचा थोडा इश्यू झाला, त्याच्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागला. तर आता 5:15 वाजलेले आणि आम्ही जातो आता पटकन. इकडे आम्ही वेण्या घेतोय, मोगऱ्याच्या फुलांचे गजरे घेतले. तोडून घ्या. हो दिले. चलो. आणि सकाळचं फ्रेश वातावरण आणि आम्ही चाललोय. खरंच खूप भारी वाटतं. आणि नॉर्मल पाऊस येतो, एकदम नॉर्मल. पण सकाळी दुकानं वगैरे पण उघडले काही. सो चलो, मस्त असे गजरे घेतले आम्ही. इकडे आम्हाला आता ओटी भरून घ्यायचंय. स्वामी इकडे बघतोय. 6वारीची किती केवढ्याची? 9वारी घेतली तर 551 बसते. 6वारी 351 रुपये बसते सगळं. हो या हे 100 रुपये. हे बघा इकडे आम्ही ओटी भरून घेतले आणि पाऊस यायला सुरुवात झाली आहे. 5:30 वाजलेले, पण गर्दी बघू शकताय तुम्ही. इकडे किती 5 का 6 मजले ना, तर प्रत्येक म्हणजे सकाळी पण खूप सारी गर्दी बघू शकताय. बघा आता आम्ही 3ऱ्या मजल्यावर आहे. आम्ही आलोय आणि आमचं दर्शन सुद्धा झालंय. आता किती वाजले, 6:45 वाजले. आत्ता आमचं दर्शन झालंय, पण मध्ये काही व्हिडिओ वगैरे अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे मध्ये फोटो व्हिडिओ काही काढता नाही आलं. पण दर्शन एकदम मस्त झालंय आमचं. सकाळची वेळ आहे, खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. हे बघा इकडे अजून गणपती, लक्ष्मीचं पण मंदिर आहे. सगळं काही आम्ही दर्शन वगैरे घेतलं आता. तुळजापूरला आल्यावर ह्या हिरव्या बांगड्या भराव्याच लागतात. स्वामी भरलाय, इकडे मी पण भरलाय, आता कामिनीताई भरताय. बांगडे घेताय या
इकडे बियालं तिकडे बोलवायचं तिकडून बियालं तिकडे बोलवायचं मामा आमच्या पुढच्या इकडे सगळे प्रसादाचे वगैरे सगळे काही स्टॉल आहेत. हे बघा इथे आम्ही प्रसाद घेतलाय थोडासा. नाही ना सुट्टी नाही बाबा. तर आता आमचं तुळजापूरचं देवीचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही ड्रेस वगैरे चेंज करून घेतले आणि आता आम्ही निघालोय परत. आता आम्हाला जायचंय घरी, पण बघू आम्ही कुठे जातो. रस्त्यामध्ये आमचा प्लॅन पण चेंज होऊ शकतो, सो बघत राहा हा ब्लॉग. तर चला आता आम्ही रस्त्याने जाता जाता CNG टाकायचं होतं आम्हाला म्हणून थांबलो थोडंसं. आणि इकडे आमची आई बघा, आमच्या आई एकदम लास्ट डेला थोड्याशा आजारी झाल्या, म्हणजे थंडी वगैरे वाजते, सर्दी झाली त्यांना, कारण की वातावरण पण तसंच आहे पावसाचं वगैरे बघू शकता इकडे तुम्ही. त्याच्यामुळे आई थोड्या आमच्या आजारी झालेल्या आहेत, त्यामुळे ते आता काही बोलणार नाही. सर काय म्हणता, कशी झाली ट्रिप? म्हणजे आम्हाला भूक लागली आहे तर आम्ही या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. मी वडा रस्सा खातोय, माझ्या भरली जाऊ दे. मी वडा रस्सा खातोय, माझी प्लेट एवढी भरत त्याने दिली जास्त रस्सा. इकडे मिसळ आहे आणि आईसाठी उत्तप्पा आहे. असं काय आम्ही आता थोडासा नाश्ता करतो. इकडे डोसा पण आलाय आता इतका मोठा. तर चला आम्ही रस्त्याने छान नाश्ता वगैरे केला, त्यानंतर निघालो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला. तर आम्ही चाललो होतो आता घृष्णेश्वर मंदिरात, तर तिकडे जायचं होतं आम्हाला. रस्त्याने त्यात चाललो होतो, त्याच्यामुळे थोडंसं मध्ये गेलो आणि त्याच्यानंतर मग देवाचं दर्शन वगैरे घेतलं, त्यानंतर मग आम्ही घरी गेलो. हे बघा आजूबाजूला स्टॉल्स वगैरे आहेत आणि आम्ही आलोय मंदिराजवळ. जाता जाता म्हटलं दर्शन वगैरे घेऊ, सो इथे आलोय. संडे आहे त्याच्यामुळे गर्दी वाटतेय, बट ठीक आहे. रविवार आहे त्याच्यामुळे गर्दी, तर इतकं सारं फिरून जावं लागते आम्हाला. बघा आम्ही मंदिरात आलो आहे, पण मध्ये काही मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काढता नाही येणार. इकडे आहे मंदिराचा मधला परिसर, मध्ये काही मोबाईल अलाउड नव्हता. भरपूर गर्दी आहे, आज रविवार आहे त्याच्यामुळे आमचं छान दर्शन झालं. हे बघा मंदिराचं बाहेर एकदम मस्त असं दिसतंय, वातावरण पण खूप छान झालेलं आहे आणि आमचं दर्शन खूप मस्त झालंय. आम्ही चाललो आता समृद्धीने, डायरेक्ट आम्ही जाणार आहोत घरी. पण अंजीर बघायचे होते पण ते खूपच तयार झालेले, फारच पिकलेलं आहे हो. तर आता आम्ही चाललोय घरी, म्हणजेच की सिन्नरला आमची ट्रिप एंड केली आम्ही आणि समृद्धीने आम्ही घरी चाललोय. तर खूप मस्त व्ह्यू दिसतोय आणि पुढचे ढगं एकदम भारी दिसते, आम्हाला खूप छान नजारा बघायला भेटतोय. तर आम्ही मगाशीच घरी आलो आहे, म्हणजे ऑलमोस्ट 5:30 पावणे 6ला घरी आलो आम्ही. थोडासा आराम वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग जेवण म्हटलं, आराम म्हणजे झोपलो होतो आम्ही, सगळ्यांना झोप लागून गेली होती. तर जेवणाचं आम्ही ठरवलं होतं की बाहेर जेवायला जाऊ संध्याकाळी पण. सो आता आम्ही रेडी झालो आहे परत आणि जेवायला चाललो आहे. सो चलो आता आम्ही इकडे जेवण करायला आलो आहे, सगळेजण मस्त असं जेवण करतो. तर आमचं जेवण वगैरे झालंय आणि इथेच आमच्या ट्रिपची आम्ही एंड करतोय. खूप मस्त अशी ट्रिप झाली, सगळ्यांना मजा आली ट्रिपमध्ये. आणि घरी येऊन कंटाळा आला होता, आम्ही घरी येऊन आराम केला 2 तास आणि पकडला जेवायला आलो. तेच ना. तर अशा प्रकारे आमची ट्रिप झाली. सगळे ट्रिपचे व्हिडिओ अपलोड केलेले ते तुम्ही एकदा नक्की बघा. आणि चला इथेच व्हिडिओची एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.